तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे। 2027च्या जनगणनेमध्ये विजय एनटी आणि आदिवासी समाजासाठी स्वतंत्र कॉलम ठेवण्याची मागणी संजय जाधवांनी अमित शहांकडे केली। तर नवी मुंबईच्या वाशी सेक्टर 11 मध्ये गॅस सिलेंडरनं भरलेला टेम्पो आणि कार्यालयावर धाड टाकण्यात आली आहे। कारवाईमध्ये 55 भरलेले सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत, तर 68 रिकामे सिलेंडरही जप्त करण्यात आले। एकूण 13,91,322 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर बीडच्या हिवरा पहाडी गावातील बोगस डॉक्टरांचा भांडाफोड करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते आणि सरपंचाकडून पदवीची मागणी मात्र पदवी नसल्याने डॉक्टरकडून प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्णन केसरकरांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार पाहायला मिळते। डॉक्टरकडून प्रमाणपत्र देण्यास नकार देत नसल्यानं जी आहे ती तक्रार करण्यात आली। तर बीडच्या आष्टीमधील गणेशगडाच्या वेताळवाडीमध्ये नारळी सप्ताह पार पडतो। या सप्ताहाला गॅस टंचाईचा फटका बसतो आहे। गॅस नसल्यानं चुलीवर 51,000 पुरणपोळी बनवण्यात येत आहे। गेल्या 14 वर्षांपासून नागताळा ग्रामस्थ अखंडित महाप्रसादाची सेवा जी आहे ती दिली जाते। भक्तिमय वातावरणामध्ये चुलीवर पुरणपोळीचा प्रसाद जो आहे तो करण्यात येतो। तर ठाणे शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या माझीवाडा चौकातील रस्ता खचला। या घटनेमुळे माझीवाडा चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीचा परिणाम घोडबंदर कोलशेत वसंत विहार भागातून ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना सहन करावा लागला। तर बुलढाण्यातील 5 तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे। 140 गावातील 2046 हेक्टर पीक बाधित झाले। कांदा, मका, गहू, ज्वारी पिकाचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय। शासनाने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता आणि यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील उभ्या पिकाचं नुकसान झालं होतं। यामध्ये गहू, कांदा, हरभरा, मक्का यासह विविध पिकांचं नुकसान झालं होतं। मागच्या वेळी सुद्धा पंचनामे करण्यात आले होते, मात्र त्याची अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही आणि आता पुन्हा एकदा प्रशासनानं पंचनामे केलेले आहेत आणि याची सुद्धा आता शेतकरी वाट पाहतात की कधी नुकसान भरपाई आपल्याला मिळते। एकंदरीत पाहिलं तर जिल्ह्याला आता या वेळेला दुसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसलेला आहे, गारपिटीचा फटका बसलेला आहे आणि एकंदरीत जवळपास 9,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। तर राज्यामध्ये अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस झाला। यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। लातूरमध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला। घरसुळी, पळशी, ततापूर या गावच्या भागामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। ज्वारी, गहू, हरभरा पिकांसह आंबा बागांचं नुकसान झालं। अनेक ठिकाणी झाडं उडमळून पडलेली आहेत। तर जालन्याच्या जळगाव सकपाळ गावामध्ये गारांचा पाऊस बरसलेला आहे। यामुळे कांदा पीक उत्पादक आणि उर्वरित असलेल्या गहू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। तर जळगाव शहर आणि धरणगाव, एरंडोल, चाळीसगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। धरणगाव तालुक्यातील वराड गावामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली। वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, वाशिम तालुक्यात काही ठिकाणी रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय, तर गारपीट झाली। या पावसामुळे शेतातील बिजवाई, कांदा, गहू, ज्वारी पिकांसह आंबा बागांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावरील दक्षिण दरवाजाजवळ वीज कोसळलेली आहे। झाडाशेजारील गाडीजवळ उभे असलेले 5 जण किरकोळ जखमी झालेत। 5 जणांवर CPR रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। ज्योतिबाच्या चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशीच ही घटना घडलेली आहे।
तर आता बातमी आहे बीडमधून। बीडच्या घाटा नांदूर या परिसरामध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी पाहण्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं। राज्यभरात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला। तर नागपुरात देखील हा जोरदार पाऊस पाहायला मिळतोय। नागपूरमध्ये देखील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण दृश्य जे आहे ती नागपूरमधली आपण पाहतो आहोत। विदर्भामध्ये देखील काही भागांमध्ये पावसाची शक्यता जी आहे ती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती आणि त्यानंतर नागपूरच्या काही भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्या। त्यामुळे नागरिकांची चांगली सारामूर उडाल्याचं पाहायला मिळतं।